निवडणुकीमध्ये एका मताला किती किंमत असते याचं ज्वलंत उदाहरण छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलं। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक उमेदवार चक्क एका मतानं निवडून आलाय। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटात अपक्ष उमेदवार सचिन गरड हे एका मतानं विजयी झाले। ईव्हीएम मतमोजणीत सचिन गरड 17 मतांनी आघाडीवर होते, मात्र पोस्टलमधून 16 मतदान झालं आणि सगळं मतदान शिवसेना शिंदे यांच्या उमेदवारांना मिळालं। यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला एक मत कमी पडल्यानं सचिन गरड विजयी झाले। सचिन गरड यांच्याशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। निवडणुकीत एका मताला किती किंमत असते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगरमध्ये माझ्यासोबत जे हे उभा आहेत त्यांचं नाव आहे सचिन गरड। वडगाव कोल्हाटीमधून उभं राहिले होते आणि एका मतानं निवडून आले। एका मतानं निवडून आले, काय भावना आहे? भावना काय, डोळ्यात अश्रू पण आहे, आनंद पण आहे, पण आनंद थोडा कमी झाला। माझ्या सोबतचे दोन्ही पंचायत समिती मेंबर निवडून आले असते तर मला खरंच याच्यापेक्षा जास्त आनंद झाला असता। मी भले एक मताने पण ते पण एक दोन मतांनी जरी आले असते चालले असते, पण निवडून येणं गरजेचं होतं। पण ठीक आहे, जनतेने जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे। जेव्हा मत मागायला जात असाल तर तेव्हा एक मत तुम्ही गल्ली गल्लीत जाऊन मागता, असं वाटलं होतं की एका मताने निवडून येऊ? कधीच नाही वाटलं, कारण माझी ही तिसरी इलेक्शन आहे। मी दोन्ही वेळेस मी 2015ला ग्रामपंचायत लढलो तर त्यावेळेस मी 999च्या लीडनं निवडून आलो। दुसरी वेळेस शिंदे गट वेगळा झाल्यानंतर मी ठाकरे गटाकडूनच लढलो, त्यावेळेस माझी आई मी 1184 मताने पूर्ण गावाच्या याच्यात पहिल्या वेळेस पण मी सगळ्यात जास्त लीड नव्हतो, दुसऱ्या वेळेस पण 1184ची लीड होती मला। पण हा एक अनुभव माझ्यासाठी नवीन शिकण्यासारखा आहे आणि मतदार राजा काय असतो हे याच्यातून समजलंय। तुमच्या विरोधकांनी हा सगळा निकाल मान्य केलाय, त्यांनी म्हटलं की एक मताची किंमत काय असते हे आज उत्तम उदाहरण आहे। नाही, मान्य केला, त्यांची शंका होती रिकाउंटिंग करायची आणि साहजिक त्यांच्या जागी मी जरी असतो कुणी जरी असतं तरी काउंटिंग करण्याचा अर्ज दिला असता, त्याच्याबद्दल मला त्याच्यात काही मनात शंका नाही। आणि मी त्यांना आतमध्ये पण सांगितलं की तुम्ही पण निवडून आल्यासारख्याचीच माझ्या मनात भावना आहे, कारण एक मत म्हणजे लोकशाहीचा विजय आहे। आणि ह्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मला जरी वाटतं आपल्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात तुरळक घटना घडतात, त्यापैकी मी एक नशिबवान पण आणि कमी नशिबवान पण, दोन्ही गोष्टी झाल्या। मतदारांना काय आव्हान करा ज्यांनी तुम्हाला मतदान केलं? मी ज्यांनी मतदान केलं त्यांची पण सेवा करणार, ज्यांनी नाही केलं त्यांची पण सेवा करून त्यांचं मन परिवर्तन करून येणाऱ्या काळात ती माझ्या पाठीमागे उभं राहतील असं काम करत। सचिन गरड एका मतानं निवडून आले आणि एका मताची किंमत काय असते हे आज कळलंय असं त्यांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाण, मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।